नीट NEET या नीटच्या परीक्षेत दरवर्षी पेपरफुटीचं प्रकरण होत आहे। लातूरमध्ये यावर्षी झालेल्या पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये 4 दिवसांपासून सीबीआयचं पथक तळ ठोकून आहे। नांदेडच्या नंतर लातूरमध्ये सुद्धा काही जणांची सीबीआयनं चौकशी केल्याचं कळतंय। मोठी रक्कम देऊन पेपर विकत घेतल्याचा सीबीआयला संशय आहे। या संदर्भात सीबीआय वेगवेगळ्या लोकांची चौकशी करत आहे। सीबीआयचं एक पथक लातूरमध्ये आहे। लातूरमधून प्राथमिक चौकशी जी करण्यात आली आहे ती प्रामुख्यानं सीबीआयला संशय आहे की काही जणांनी लातूरमधून नीटचे पेपर विकत घेतले होते। ते कोणाकडून विकत घेतले, किती रकमेला विकत घेतले, ते त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले, यात कोणी मध्यस्थी होतं का थेट याचं डील ठरवण्यात आलं, यासह सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची चौकशी हे सीबीआयचं पथक करत आहे। यापूर्वी सीबीआयच्या पथकानं नांदेडमधून काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती। त्यामुळे मराठवाडा कनेक्शन हे अधिक ठाशीवपणे समोर आलंय, कारण नांदेडच्या पाठोपाठ आता लातूरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोकांची चौकशी ही सीबीआयच्या पथकाकडून केली जाते। यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचं बोललं जात आहे। हे आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने झाले का प्रत्यक्ष झाले, स्थानिक ठिकाणी याचा वेगळा कोणी हस्तक होता का, किंवा स्थानिक कुठल्या माणसाच्या माध्यमातून हे पेपर लातूरमध्ये, नांदेडमध्ये आणि मराठवाड्यात अन्य ठिकाणी पसरवले गेले का, याही दृष्टीने सीबीआयचं पथक तपास करत आहे। लातूरमध्ये नीटच्या संदर्भात प्रशिक्षण देणाऱ्या किंवा शिकवणाऱ्या अनेक संस्था किंवा क्लासेस सुद्धा आहेत। त्यामुळे सीबीआयला संशय आहे की काय याच्यामध्ये खरं तर आहे। विष्णू बुर्गे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। विष्णू, काय काय शोधतंय सीबीआय नेमकं लातूरमध्ये? लातूरमध्ये खरं तर 4 दिवसापासून सीबीआयनं तळ ठोकलेला आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय 4 दिवसापासून या ठिकाणी अनेक जणांच्या चौकशा करताना पाहायला मिळते। खरं तर आज सकाळी जे आहे ते सीबीआयनं थेट नांदेड गाठलं होतं आणि या नांदेडमध्ये जाऊन त्यांनी एका व्यक्तीची जी आहे ती चौकशी केली आणि यामध्ये पेपर विकत घेतल्याची जी आहे ती सगळी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे ते धागे जोडण्याचा हा प्रयत्न आहे। आणि त्यानंतर पुन्हा सीबीआयची टीम आहे लातूरमध्ये दाखल झाली। लातूरमध्ये देखील नामांकित डॉक्टर आणि इतर काही जणांच्या चौकशा देखील सीबीआयनं केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सीबीआयनं आतापर्यंत कमालीची गुप्तता पाळल्याचं पाहायला मिळतंय। पुणे असेल, पुणे टू संभाजीनगर टू नांदेड आणि नांदेड टू लातूर, या सगळ्यामध्ये काय कनेक्शन आहे हे पाहण्याचं सीबीआय कडून काम सुरू आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांना धागे दोरे मिळत आहेत तशा पद्धतीने त्यांच्याकडून ही सगळी चौकशी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता लातूरमध्ये आज ज्या चौकशा झालेल्या आहेत ते पेपर विकत घेणारे लोक आहेत, त्यांच्या चौकशा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि चौकशा फक्त झालेल्या आहेत तर यांना समज देखील देण्यात आलेला आहे आणि ह्यांना पुण्यामध्ये हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच सीबीआयनं बरोबर आहे विष्णू, या सगळ्यांच्याकडनं लेखी जबाब सुद्धा लिहून घेतला जाईल, कारण तो या केसच्या संदर्भात पुढे अत्यंत महत्त्वाचा असेल। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। नीट पेपर